पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरूच आहे, अनेक ठिकाणी ब्लॅकआउट झालेला आहे। दरम्यान आपण बघतो की गुजरातच्या कच्छ जवळ देखील 10 ते 12 ड्रोन दिसलेत, मात्र भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। राजौरीमध्ये देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे। राजौरी ड्रोन हल्ल्यानंतर गोळीबार झालेला आहे। जम्मूत भारतीय सैन्यानं पाकचे ड्रोन पाडलेले आहेत। सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतावर ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। पोखरणमध्ये देखील पाकचा ड्रोन हल्ला भारतानं हाडून पाडलेला आहे। जम्मूच्या राजौरीत देखील पाकिस्तानकडून गोळीबार झालेला आहे। पठाणकोटमध्ये देखील पाककडून पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। जम्मूच्या राजौरीत देखील पाकिस्तानकडून गोळीबार झालेला आहे। सातत्यानं पाकिस्तानकडून गोळीबार होतोय। तिकडे पठाणकोटमध्ये देखील पाककडून गोळीबार झालेला आहे। जम्मू, सांबा, पठाणकोटमध्ये पाककडून ड्रोन हल्ला झालेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी पंजाबच्या काही भागांमध्ये, राजस्थानच्या काही भागात पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ला केलेला आहे। दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये आता अखनूरमध्ये ब्लॅकआउट झालेला आहे। पाकच्या गोळीबारानंतर आता ब्लॅकआउट झालेला आहे। प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून। तिकडे फिरोजपुरा भागात देखील ब्लॅकआउट झालेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले होत आहेत, मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्कर परतून लावत आहेत। भारताची एअर डिफेन्स जी सिस्टीम आहे ती कमालीची इफेक्टिव्ह आहे। पाकचे सगळे हल्ले आपण आतापर्यंत परतून लावलेले आहेत। दरम्यान आता फिरोजपुरा भागात देखील ब्लॅकआउट झालेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले होत आहेत, मात्र हे सगळे हल्ले भारतानं परतून लावले। दुसरीकडे फिरोजपूर पठाणकोट सीमेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा पाकचा प्रयत्न आहे। पाकनं जैसलमेरच्या दिशेने देखील 4 ड्रोन टाकले, मात्र ते सगळे हल्ले भारतानं निष्क्रिय केले। भारतीय सैन्यानं पाकचे ड्रोन पाडलेले आहे। 4 ड्रोन पाडल्याची माहिती आता समोर आलेली आहे। पाककडून अखनूरमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। दुसरीकडे आता पठाणकोटमध्ये देखील हल्ला झालेला आहे। पाकचे ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। पठाणकोट आणि उधमपूर हे निशाण्यावर होतं भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी, मात्र हे सगळे पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरवलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।